स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन विषय आणि एक नवीन मुद्दा घेऊन आलोय। तो मुद्दा असा आहे की खूप सगळ्या परीक्षा एकत्र आल्यात। राज्यसेवा प्रिलिम्स, कंबाईंड प्रिलिम्स, गट क ची प्रिलिम्स, ओमायक्रॉन सुद्धा सोबत आलाय। ही सगळी लोक एकत्र सोबत आलेत आणि त्यात मग तुमची अडचण अशी होती की परीक्षा देऊ का व्हायरसकडे बघू का अभ्यास करू का घरच्यांचं म्हणणं ऐकू का त्या शेजाऱ्याचं म्हणणं ऐकू। तो रोज घरी येतो आणि विचारतो काय चाललंय तुमच्या पोराचं, होतंय का नाही पास यावर्षी, नक्की पुण्यातच आहे का, गेला कुठं पळून। मग या सगळ्यांचं ऐकायचं कोणाचा मोठा प्रश्न झालाय। आणि त्यात परत आणखीन काय झालंय माहिती आहे का, की या सगळ्यांमध्ये माझ्यासारखे अननेसेसरीचं नॉलेज देणारी, फंडे सांगणारे खूप सगळी लोक आहेत। मी सुद्धा त्यात आलो, मी काय खूप वेगळा नाही आहे। आणि या सगळ्यांमध्ये खूप गोंधळ उडलाय। तर आज मी काय करणार आहे ना, तुमचा हा गोंधळ थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे। मे बी असं होऊ शकतं की मी जे सांगतो प्रत्येकाला पटलच असं नाही, पण मला असं वाटतं की काही महत्त्वाचे मुद्दे, काही बेसिक मुद्दे आणि काही आय ओपनर्स जे माझ्या सोयीनं करेक्ट आहेत। प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो, प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं लॉजिक वेगळं असू शकतं। तर माझ्या सोयीने काही महत्त्वाचे मुद्दे मी सांगण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी तुम्ही कुठं बसता हे तुम्ही स्वतः शोधायचं, तुम्ही स्वतः तुमचा मार्ग निवडायचा आहे। का तर माझं पर्सनल मत आहे की कोणत्याही प्रकारची सक्सेस मिळवण्यासाठी, कुठे यश मिळवण्यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा काय आहे तर तुमच्याकडे चॉईस असायला हवी। तुम्ही चॉईस करायला शिकायला हवं। काय चॉईस करायची आहे, कशी चॉईस करायची आहे हे तुम्हाला स्वतः ठरविता यायला हवं। जर तुम्ही चॉईस करायला शिकलात तर तुम्ही अर्ध आयुष्य जिंकलेलं असतं, अर्ध यश मिळवलेलं असतं, अर्धी मी परीक्षा जिंकलेली असते। तर थोडक्यात आता मी काय करणार आहे, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पुढच्या 6 ते 7 महिन्यांचं नियोजन कसं करावं याबद्दल थोडक्यात सांगणार आहे। हे सांगत असताना पहिली महत्त्वाची बाब, या ठिकाणी मी राज्यसेवा 19 जून हा फोकस ठेवलेला आहे। कारण कंबाईनची तयारी करणारा विद्यार्थी हा कंबाईनची परीक्षा व यासोबतच गट क ची परीक्षा यावर सुद्धा फोकस करतो। त्यामुळे त्याने थोडासा वेगळा विचार करायचा आहे, स्वतः थोडा वेगळा वेळ द्यायचा आहे। मात्र या ठिकाणी माझा जो मेन फोकस असणार आहे तो राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचं मॅनेजमेंट कसं करावं, वेळेचं नियोजन कसं करावं, पुढच्या 2 ते 3 महिन्यांचं नियोजन कसं करावं आणि हे करत असताना त्यांनी काय टाळावं हे मी स्पेसिफिकली सांगणार आहे। तर चला, आपला आजचा टॉपिक आहे या पूर्ण वर्षभरातील परीक्षांचं नियोजन कसं करावं। आता हा प्रश्न का महत्त्वाचा आहे त्यामागचं मेन कारण आहे, तुम्ही जर लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आयोगानं ढिगानं परीक्षा टाकल्यात। घ्या, पाहिजे तेवढ्या द्या, पाहिजे तेवढे पेपर सोडवा, पूर्ण हो अथवा न हो ते आम्ही आमचं पाहून घेऊ, मात्र तुम्ही मात्र परीक्षा सोडवा। अभ्यास तर करायचा आहे, सगळं व्यवस्थित करायचं आहे, पण हे करत असताना परत लॉकडाऊन लागेल का, परत अडचण येईल का, परत आपण आजारी पडेल का, व्हायरल आलंय, सर्दी झाली आहे, या सगळे प्रश्न आहेत। तर माझं काय म्हणणं, ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये माझं एक नॉर्मली एक सिंपल सल्ला असतो बघा। हे वाक्य कधीही लक्षात ठेवा। मगाशी मी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं की तुमचं यश मिळवणं हे कशावर अवलंबून असतं, तुमच्या चॉईसवर अवलंबून असतं। सो यू मस्ट लर्न टू मेक चॉईसेस। चॉईस करायला शिका। चॉईस करण्यासाठी करेज लागतं, धैर्य लागतं, धीर लागतो, बरोबर आहे। तर चॉईस करण्यासाठी शिका। यासोबत मी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड। ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्याच गोष्टींना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा। ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्यांच्यावरती विनाकारण नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका, किंवा तुमची स्वतःची एनर्जी अशा गोष्टींवर वाया घालवू नका की ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत। मग ते लॉकडाऊन लागणं असेल, परीक्षा वेळेवर होणं असेल, किंवा आणखीन ओमिक्रॉनची लाट कमी होणं असेल, पेशंट वाढणं असेल नसेल, किंवा तुम्ही स्वतः आजारी पडणं असेल, तुमच्या घरी काहीतरी अडचण होणं असेल, या सगळ्या बाबी, या सगळ्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत। आणि यामधील एखादी गोष्ट जर चुकून आपल्या विरुद्ध गेली तर त्याला आपण काहीही करू शकत नाही। आपल्या हातामध्ये फक्त एकच आहे, फोकस्ड, समजून घेऊन, सिलेबसला धरून, प्रश्नपत्रिकेला धरून अभ्यास करणं। आणि हा जो अभ्यास झालेला आहे हा अभ्यास आपल्या परीक्षेमध्ये, एक्झामिनेशन हॉलमध्ये कसा उतरविता येईल याकडे लक्ष देणं, एवढी एकच गोष्ट आपल्या हातामध्ये आहे। त्यामुळे परत एकदा सांगतो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना
हे माझं कळकळीचं सांगणं आहे. तुम्हाला स्ट्रेस का येतो, तुमचा अभ्यास का होत नाही, तुम्हाला अपयश का येतं, कारण ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत त्या गोष्टी तुम्ही विनाकारण कंट्रोल करण्याचा प्रयत्न करता. यामुळे माझा महत्त्वाचा सल्ला आहे, ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये आहेत त्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये नाही आहेत त्यांच्यावरती विनाकारण नियंत्रण ठेवण्याचा, त्यांच्यावर कंट्रोल करण्याचा किंवा त्यांच्यावर काय होईल याचं प्रेडिक्शन किंवा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा वेळ जाईल, स्ट्रेस येईल आणि विनाकारण तुम्हाला त्रास होईल. चला आता आपण काय करूया, एक एक मुद्दा पाहूया. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा टेक्निकल. तुम्ही जर या पुढच्या 6 ते 7 महिन्यांचं शेड्यूल पाहितलं तर तुमच्या लक्षात येईल की परीक्षांची रांग लागली आहे. म्हणजे कधी काळी असं व्हायचं की ॲड केव्हा येईल, जागा किती निघतील, परीक्षा होईल की नाही, नक्की होईल का. आज काय झालं, परीक्षांची रांग लागली आहे आणि आयोगानं सुद्धा खूप स्पष्ट पद्धतीनं क्लिअर केलेलं आहे की परीक्षा आहेत त्याच वेळेला होईल, परीक्षेमध्ये काहीही बदल होणार नाही. इव्हन स्वतः आपलं सगळं प्रशासन, सर्व सरकार हे सगळे त्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांनी क्लिअर केलेले परीक्षा त्याच वेळेला होईल. त्यामुळे लक्षात घ्या, परीक्षा आहेत त्याच तारखेला होणार आहे. विनाकारणच्या आजूबाजूच्या उडणाऱ्या अफवांवर लक्ष ठेवू नका. अशा अफवा सोडणाऱ्या लोकांपासून दूर राहा, जे तुमच्या अभ्यासिकेमध्ये आसपास बसलेले असतात, जे म्हणतात माझा मंत्रालयात कोणतरी ओळखीचा आहे, माझा आयोगात कोणीतरी ओळखीचा आहे, याचा PA माझ्या ओळखीचा आहे, त्यांचा PA माझ्या ओळखीचा आहे. मग तुझ्या ओळखीचे एवढे तर तू इथं का बसलास. बिझनेस करावा, त्यांची ओळख घ्यावा, कुठेतरी सेटिंग लावावा, आपण पण PA व्हावा ना. ही जी लोक आहेत ना आमच्या, मी पर्सनली सांगू का, मला खूप लोक विचारतात सर कट ऑफ केव्हा लागेल, सर एक्झामिनेशन केव्हा होईल. मी फ्रँकली सांगतो, माझं ना मंत्रालयात कोणी ओळखीचं आहे, ना आयोगात कोणी ओळखीचं आहे, ना कोणत्या आमदाराचा किंवा मंत्र्याचा PA सुद्धा माझ्या ओळखीचा नाही. लेक्चरच एवढे असतात की मला त्या रिकाम्या कुटाण्यांकडं लक्ष द्यायला वेळच मिळत नाही. सो तुम्ही या सगळ्या लोकांपासून सावध राहा. मग आता आपण आपल्या परीक्षेकडे पाहूया. काय महत्त्वाचं आहे, 23 जानेवारीला राज्यसेवा पूर्व आहे, मे महिन्यात राज्यसेवा मुख्य आहे, 26 फेब्रुवारीला कंबाईनचे प्रिलिम्स आहे, 19 जूनला परत राज्यसेवेचे प्रिलिम्स आहे, 8 ऑक्टोबरला परत कंबाईनचे प्रिलिम्स आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय का, जानेवारी, त्यानंतर फेब्रुवारी, मार्च एप्रिलचा ब्रेक, त्यानंतर मे, त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, परत ऑक्टोबर, म्हणजे कंटिन्यू परीक्षा आहेत. आणि यामध्ये या 2 पूर्व परीक्षांची मुख्य म्हणजे दर महिन्याला तुम्हाला एक परीक्षा द्यायची आहे. आलं लक्षात. आणि यात तुम्ही काय करताय माहिती आहे का, तुम्ही प्रत्येकच परीक्षेवर फोकस करताय. काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे तुम्हाला. टाइम टेबल सांगायला मला काही 1 मिनिटाचा वेळ लागेल, पण तो टाइम टेबल तसा का आहे, तर तुम्ही तो तसा का बनवावा आणि या टाइम टेबलला तुम्ही स्वतःच्या सोयीनं का मॅनेज करावा, या मागचं कारण मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्यातला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, 2 प्रकारचे लोक आहेत. एक आहेत फर्स्ट अटेम्प्टवाले. फर्स्ट अटेम्प्टवाले म्हणलं की लगेच तुम्ही म्हणाल सर असे का की ज्यांनी जानेवारी तयारी सुरू केली. नाही, फर्स्ट अटेम्प्टवाले म्हणजे असे विद्यार्थी ज्यांनी मागच्या वर्षी जानेवारीमध्ये अभ्यासाची तयारी सुरू केली होती, मध्ये लॉकडाऊन लागलं, परत त्यांचा अभ्यास बुडला, ते गावी जाऊन आले, दिवाळी झाली, मध्ये परीक्षा आली, परीक्षा एकदा पोस्टपोन झाली. म्हणजे ज्या लोकांनी आणखीन एकदाही अटेम्प्ट दिलेला नाहीये आणि ज्यांनी मिनिमम मागील 6 ते 7 महिने अभ्यास करत आहेत, फक्त याच विद्यार्थ्यांना मी फर्स्ट अटेम्प्टवाले विद्यार्थी म्हणाल. जानेवारीमध्ये आलेले अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेल्या लोकांना मी बिलकुल फर्स्ट अटेम्प्टवाले म्हणणार नाही. फर्स्ट अटेम्प्टवाले काउंट करण्यासाठी मिनिमम तुम्ही मागील 6 ते 7 महिन्यात चांगला अभ्यास केलेला असायला हवा, तरच तुम्ही फर्स्ट अटेम्प्टवाले असताल. आणि बाकीचा हा जो गट आहे सिनियर व्यक्ती, ते सिनियर व्यक्ती प्रचंड हुशार असतात. यांच्यासाठी मी स्वतः स्ट्रॅटेजी किंवा ॲनालिसिस देण्याची आवश्यकता नाही. का तर त्यांना प्रत्येक वेळी कुठंतरी नाव ठेवणं, काहीतरी खोट काढणं, काहीतरी चुकीचं काढणं हे त्यांचं मेन टार्गेट असतं. आणि ही सगळी लोक स्वतःच्या हिमतीवर पास होणारी असतात. ते का पास झाले नाही त्यांची कारणं वेगवेगळी असू शकतात. सो यांच्यासाठी नाही, मात्र मी आता जो सध्या स्ट्रॅटेजी सांगतोय तो फर्स्ट अटेम्प्टच्या विद्यार्थ्यांसाठी आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव मागच्या 7 ते 8 महिन्यात अभ्यास होऊ शकला नाही. त्याच्या अगोदर अभ्यास झाला होता, मात्र 7 ते 8 महिन्यांपासून अभ्यास झाला नाहीये आणि त्याच्यानंतर एक 4-5 महिने झालं थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न करतायत, त्या विद्यार्थ्यांसाठी माझी स्ट्रॅटेजी आहे. त्या सगळ्यांना एक छोटासा महत्त्वाचा मोलाचा सल्ला दिलाय. एक सिनियर या नात्यानं सल्ला दिलेला आहे, शिक्षक या नात्यानं नाही. तर पहा, आपण पाहूया काय आहे. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, घाई करू नका. कुणीतरी तुम्हाला सांगितलं की आता एवढीच एक प्रिलिम्स होणार आहे, त्यानंतर जगबुडी होणार आहे, पुढच्या वर्षी जागा निघतील का नाही याचा भरोसा नाही, मग ही प्रिलिम्स द्यायची. किंवा घरच्यांचा कंटिन्यू तगादा लागला की तू तर जानेवारीपासून पुण्यात, तू तर काय पास होतो का नाही, आणि तू परीक्षा जवळ आली की म्हणतो पोट दुखते, पाठ दुखती, सर्दी झाली, ताप आली. घरचे काय म्हणतात, मित्र काय म्हणतात, रूम पार्टनर काय म्हणतात, माझ्यासारखे कोचिंग क्लासवाले काय म्हणतात, हे खरंच महत्त्वाचं नाही आहे. खूपदा हॉटेलमध्ये एक वाक्य असतं बघा, मनाचा ब्रेक हा उत्तम ब्रेक.
म्हणजे जेवताना कुठं थांबून जेवायचं आणि जेवण सुरू केल्यानंतर कुठं थांबायचं हे ज्याच्या मनाला कळतं तो मनाचा ब्रेक. सेम इथं कन्सेप्ट आहे. तुम्हाला स्वतःला मनाचा ब्रेक घेणं कळलं पाहिजे. मनाचा ब्रेक म्हणजे काय की सर माझे 3ही रूम पार्टनर एक्झामिनेशन देणार आहेत, पण मला स्वतःला वाटतं की मी कम्फर्टेबल नाही आहे. मला असं वाटतं की मी जर ही परीक्षा दिली तर मी कुठेतरी अडचणीत सापडू शकतो. जर माझा स्कोर नाही आला तर मी डिमॉरलाइज होऊ शकतो. मग मी अटेम्प्ट देऊ का? तर माझं म्हणणं आहे बिलकुल नाही. लक्षात घ्या, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, घाई करायची नाही, बिलकुल घाई करायची नाही. आता परीक्षा सगळ्या संपून जाणार आहेत असं कधीही होणार नाही. परीक्षा होणार आहेत, वेळच्या वेळ होणार आहेत. महाविकास आघाडीनं मागच्या वर्षभरात आणि त्याच्या अगोदरच्या कालावधीत ज्या सगळ्या परीक्षा झाल्या, सगळ्या परीक्षा घेतल्या, त्यांच्यावरती निकाल लावला. लोकांच्या जॉईनिंग आता पटपट येण्यासाठी सुरू झाल्यात. कोरोना काळामुळे थोड्याफार अडचणी झाल्या असतील, मात्र त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे आणल्यात. आणि माझं म्हणणं आहे की येणाऱ्या जूनपासून गोष्टी आणखीन सिम्प्लिफाय होतील, सोप्या होतील, सुरळीत होतील. यावेळी परीक्षा नक्की योग्य पद्धतीनं होणार आहेत. सो तुमची ही प्रिलिम्स जरी मिस झाली तरी कोणताही लॉस होणार नाही. पहिला महत्त्वाचा मुद्दा, घाई करायची नाही. कोणतीही परीक्षा देण्याच्या अगोदर परीक्षेचा पॅटर्न कळणं, सिलेबस कळणं, प्रश्न कळणं, काय वाचायचं हे कळणं, यासाठी कमीत कमी माझ्या मताप्रमाणे 6 महिने आवश्यक असतात. कमीत कमी 6 महिने आवश्यक असतात. माझा यूट्यूबला एक व्हिडिओ आहे, फर्स्ट अटेम्प्टचा फंडा. जर कधी वेळ मिळाला तर तो व्हिडिओ नक्की पहा. त्यात मी थोड्या गोष्टी मिश्किल पद्धतीने सांगितलेले आहे, मात्र तुम्हाला गोष्टी कळतील की फर्स्ट अटेम्प्टच्या फंडामध्ये आपण कसे अडकतो. 6 महिने. त्यानंतर आता इथं काय होतं की आपण जर ही अटेम्प्ट दिला तर आपण एका विशेष दृष्टचक्रामध्ये अडकतो. विशेष सायकल कशी पहा. तुमच्यापैकी खूप सगळ्या विद्यार्थ्यांचं मॅथ्स, रिझनिंग आणि कॉम्प्रिहेन्शन चांगलं असतं. तुम्ही मागचे 4-5 महिने झाला अभ्यास करताय. 4-5 महिने मी काय म्हणतो, तर ज्या विद्यार्थ्यांनी जानेवारी महिन्यात अभ्यास सुरू केला होता, या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यात खंड पडलेला आहे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे. त्यामुळे जर समजा तुम्ही स्वतःला जानेवारीपासून अभ्यास करतोय असं जर काउंट करत असाल तर माझं मत आहे की हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला नाहीये. तुमच्या अभ्यासामध्ये सलगता, कंटिन्युटी आणि कन्सिस्टन्सी ही जून, जुलै महिन्यापासून आलेली आहे. सो माझं म्हणणं आहे की तुम्ही कधीही अभ्यास सुरू केलेला असेल, क्लास कधी सुरू केलेला असेल, तरी तुमचा अभ्यास फक्त हा जुलैपासून स्टार्ट असं काउंट करा. या सोयीनं तुम्ही फक्त सध्या 6 महिने झालं अभ्यास करताय. कारण दुसऱ्या लॉकडाऊनच्या काळातील, डेल्टा व्हायरसच्या काळातील जो कालावधी होता, टेन्शनचा होता, स्ट्रेसचा होता, अभ्यास न होणारा होता, टेन्शनवाला होता आणि आपलं मन कुठेही स्थिर नव्हतं. त्यामुळे तुम्ही 6 महिने जुने आहात. मग आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी सीसॅटमध्ये थोडे स्ट्रॉंग असू शकतात. मग या विद्यार्थ्यांचं काय होतं माहिती का? हे विद्यार्थी अर्धवट अभ्यासावर जर प्रिलिम्स दिली तर सीसॅटच्या बेसिसवर तुमची प्रिलिम्स क्लिअर होईल. मग सीसॅटच्या बेसिसवर तुमचे प्रिलिम्स क्लिअर झाल्यानंतर तुमचे प्रिलिम्स झाल्यानंतर पुढच्या 45 डेजमध्ये रिझल्ट लागतो. तर पुढचे 45 दिवस तुम्ही या दोलायमान स्थितीमध्ये असतात की रिझल्ट येईल की नाही, रिझल्ट येईल की नाही, रिझल्ट येईल की नाही. मग त्यामध्ये समजा 45 डेज नंतर तुमचा रिझल्ट आला आणि मग तुम्ही मेन्सची तयारी करता, तर तुमची मेन्स खूप लवकर असते. मे महिन्यामध्ये मेन्स आहे. इथं आपण पाहिलं ना कुठं मेन्स आहे पहा. या ठिकाणी मे महिन्यामध्ये MPSCची मेन्स आहे. म्हणजे जानेवारीमध्ये, त्यानंतर 1.5 महिना तुम्ही, म्हणजे जवळपास 1 मार्चपर्यंत तुम्ही वाट पाहणार. मार्च, एप्रिल 2 महिन्यात तुमचा मेन्स अभ्यास होईल का? ॲब्सोल्युटली नाही होणार. 2 महिन्यामध्ये राज्यसेवा मुख्यचा अभ्यास होत नाही. आणि तुम्ही कितीही म्हणा की नाही सर मी सिन्सिअरली तयारी करणार, तुमच्यापैकी खूप सगळे विद्यार्थी असतात जे बाउंड्रीवर असतात, ज्यांना वाटतं रिझल्ट येईल की नाही, मग कंबाईन देऊ का? तुम्ही कंबाईन पण देता, ग्रुप सी पण देता, सगळी लोक, मला माहिती आहे तुम्ही सगळं देता. आणि तुम्ही या दृष्टचक्रामध्ये अडकता की तुमची ना प्रिलिम्स चांगली निघते ना मेन्स चांगली निघते. मग समजा तुमचा सीसॅटच्या बेसिसवरती रिझल्ट आला, तुम्ही मेन्सला जाता, मग तुम्ही मेन्सच्या रिझल्टची वाट बघता आणि इंटरव्ह्यूची वाट बघता, जो आणखीन तुम्हाला दूरपर्यंत घेऊन जातो. आणि मग शेवटी असं होतं की तुमच्या हातामध्ये काहीच राहत नाही, तुम्ही फक्त त्या सायकलमध्ये अडकता. म्हणून माझं म्हणणं आहे, जर तुमचा अभ्यास चांगला झाला नसेल, तुम्ही जूनपासून तयारी करत असाल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःला वेळ द्यायला हवा. तुम्ही या विशियस सायकलमध्ये अडकता कामा नये. दुसरं महत्त्वाची गोष्ट, चुकीचे इन्स्पिरेशन घेऊ नका. इन्स्पिरेशनल लोचे असतात बघा. मी इन्स्पिरेशनला, माझं म्हणणं आहे की इन्स्पिरेशन हा काय ना, हा मेंदूमध्ये झालेला लोचा आहे. कुणीतरी भाषण केलं, कुणीतरी तडकभडक भाषण केलं, म्हणला की मी असा अडचणीत होतो, तसा अडचणीत होतो, मी आलो, अभ्यासिकेत बसायचो, सकाळी 6 ते रात्री 12पर्यंत बसायचो आणि 4 महिन्यात परीक्षा काढली. असं बोलणारी लोक 100% खोटं बोलतात. मी इथं आहे, आता ऑलमोस्ट शिकवण्याचा अनुभव 12 वर्षांचा झाला आहे.
तर माझं म्हणणं की असं बोलणारी लोक 100% खोटं बोलतात. ही लोक अगोदर कुठंतरी अभ्यास केलेला असतो, कुठंतरी कोचिंग क्लास केलेलं असतं, कंटिन्युअस जॉबला सुट्टी मारून अभ्यास करत बसलेले असतात आणि मग ते पुढच्या 3 ते 4 महिन्यांसाठी इथे येतात आणि त्यांना पण काहीतरी सटरफटर पोस्ट मिळते, खूप चांगली पोस्ट मिळत नाही. पण आपल्याला काय दिसतं, अरे तो 3 महिन्यांपासूनच बसतो, अगोदर तर त्याला बघितलं नव्हतं आणि त्याला पोस्ट मिळाली. ह्याचे चुकीचे इन्स्पिरेशन घेऊ नका. ही परीक्षा आहे, ही नोकरी आहे. तुम्हाला या नोकरीसाठी काही पॅरामीटर्स आहेत, ते पॅरामीटर्स फुलफिल करायचे आहेत. इन्स्पिरेशनवरती परीक्षा पास केली जाऊ शकत नाही. म्हणून चुकीचे इन्स्पिरेशन घेऊ नका. किती दिवसात पास व्हायचं, कसं करायचं, काय करायचं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, चुकीच्या स्ट्रॅटेजी ठरवू नका. एखादी गोष्ट त्याला सोयीची होती, मला सोयीची नाही, मग मी असं करू का, मी तसं नाही. तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी ठरवायला शिका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एकाच वेळी सगळ्या एक्झामवर फोकस करू नका. 2023 नंतर एकही एक्झाम येणार नाहीये असं कुणीतरी तुम्हाला सांगितलंय तुमच्या सिनियरनं, मग तुमचं चाललंय की यावेळेस आपण राज्यसेवा पण देऊ, काही दिवसांनी कंबाईंड पण देऊ, काही दिवसांनी ग्रुप सी पण देऊ आणि ते नाही झालं तर आपल्या जिल्ह्याची तलाठी भरती निघली, तलाठी भरती पण देऊ. एकाच वेळी सगळ्या एक्झामवर फोकस करू नका. सिलेबस थोडाफार सारखा असतो, हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. तुमच्या व्हेन डायग्राम आलं सिलोजिझममधलं वाक्य. राज्यसेवा पूर्व, कंबाईंड पूर्व आणि ग्रुप सी पूर्व यांचा सिलेबस थोडाफार सारखाच आहे, मात्र खूप सगळा वेगळा आहे. मग तुम्ही टार्गेट थोडाफार सारखा यावर ठेवायचं की खूप सगळा वेगळा यावर ठेवायचं, तुम्ही ठरवा, कारण यावर तुमची स्ट्रॅटेजी ठरणार आहे. मग महत्त्वाचं काय, एकाच वेळी सगळ्या एक्झामवर फोकस करू नका. माझं प्रामाणिक मत आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरू केल्यानंतर जे तुमचं टार्गेट आहे, मग ते राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा ग्रुप सी असेल, या टार्गेटला तुम्ही पहिला अटेम्प्ट मिनिमम 1.5 इयर खूप डेडिकेटेडली द्यायला हवा. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे, परत एकदा सांगतो. जे तुमचं टार्गेट आहे, तुम्ही जे टार्गेट ठरवून स्पर्धा परीक्षेत उतरलात, मग ते राज्यसेवा असो, कंबाईंड असो किंवा ग्रुप सी असो, तर या टार्गेटला तुम्ही पहिलं 1.5 वर्ष द्यायला हवं. आणि एकदा का हे टार्गेट पूर्ण झालं, एकदा का तुम्ही तुमच्या मनानं ही पहिली परीक्षा खूप चांगली दिली, त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या परीक्षांकडे टार्गेट करायला हवं. त्या सोयीनं तुमची ॲडजस्टमेंट करायला हवी. जी तुमची कंबाईंड असेल, राज्यसेवा असेल किंवा ग्रुप बी असेल, जे असेल त्यावर तुम्ही फोकस करा, एक परीक्षा फोकस करा. मग असं असताना असं होऊ शकतं की तुमचं वय आणि तुमची आर्थिक परिस्थिती यांचा विचार केला जायला हवा. सर माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, मला घरच्यांनी सांगितलं 6 महिन्यात वापस ये. ठीक आहे ना, मग त्यात वाईट काय? तुम्ही पुण्यामध्ये आलाय, कोचिंग क्लास करताय किंवा तुम्ही पुण्यामध्ये आलाय, कोचिंग क्लास करत नाहीयेत, 6 महिन्यांनी वापस ये का म्हणले असतील? तुमचं वयाची अडचण असेल, तुमचं लग्न लावायचं असेल किंवा घरी कोणीतरी शेती पाहणार नसेल किंवा तुमचा खर्च त्यांना झेपत नसेल, त्यांनी त्यांची अडचण प्रॅक्टिकली तुम्हाला सांगितली. मग तुमचं काम काय आहे? तुम्ही इथं आलाय, 6 महिने थांबलाय, लोक कसा अभ्यास करतात, काय अभ्यास करतात, काय पुस्तक वापरतात, कोणता ऑनलाईन सोर्स वापरतात, या सगळ्यांचा अंदाज तुम्हाला आलाय. मग 6 महिन्यात तुम्ही घरी जायला हवं. नाही सर पण माझ्याकडे एकच अटेम्प्ट आहे, मी सगळ्या परीक्षा देतो. मी तुम्हाला सांगतो, एकच अटेम्प्ट आहे आणि मी सगळ्या परीक्षा देतो म्हणून एकही परीक्षा पास न होणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे. फक्त प्रिलिम्स आले म्हणून देणारी लोक आणि मग त्यानंतर मग तुमचं मग ते एक आणखीन एक असतं का, तुम्ही खूप लोकांची भाषणं ऐकली असेल, मी सलग 5 प्रिलिम्स नापास झालो आणि मग IAS झालो. काय अर्थ आहे? मग तुम्ही 5 प्रिलिम्स का फेल झाला माहिती आहे का? कारण तुम्हाला अक्कल नव्हती की आपण प्रिलिम्स द्यावी का नाही. तुम्ही आला, हा मला प्रिलिम्स दे. आणखीन एक वाक्य असतं का, प्रिलिम्स का द्यायचे? तुम्हाला एक्सपिरियन्स घेण्यासाठी प्रिलिम्स द्यायची. खूप सगळी लोक एक्सपिरियन्स घेण्यासाठी प्रिलिम्स देण्यासाठी जातात आणि प्रिलिम्समध्ये मग 100 पैकी 4 नाही तर 5 मार्क पडतात. काही काही लोक निगेटिव्हमध्ये जातात, मग पुढचे 4 महिने त्यांच्या गममध्ये जातात की आता किती अवघड आहे आपलं. एक्सपिरियन्स तुम्ही टेस्ट सिरीज सोडवताच ना, आणि ते एक्सपिरियन्स असायला तुम्हाला थोडीच असं काहीतरी ट्रक चालवायची आहे, गाडी चालवायची आहे किंवा काय करायचं आहे. आणि बहुतेक सगळ्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स मिळतोच ना. तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम पॅटर्नमध्ये आता तर हा पण फंड आलाय की तुमचे पेपर त्या OMR शीटवर स्कॅन होतात, तुमच्या मोबाईलला तुमचा स्कोर येतो, तुमचा स्कोर कळतो. एक्सपिरियन्स एक्झाम हॉलमध्ये जाऊन एक्सपिरियन्स काय घेणार का? घ्या, एक्सपिरियन्स घेण्याबद्दल अडचण नाही आहे. फक्त मग तुम्ही काय करता, ती एक्झाम देऊन आल्यानंतर त्या एक्झामच्या स्कोरच्या आधारावरती स्वतःला फुल्ली इन्स्पायर करता किंवा स्वतःला डिमॉरलाइज करता. हे करू नका. तुमचे वय किती आहे, आर्थिक परिस्थिती याचा विचार करा. तरीही टेक युअर ओन टाईम, कारण पहिल्या अटेम्प्टला जर आपला रिझल्ट नाही आला तर आपण डिमॉरलाइज होऊ शकतो. वयाचा, आर्थिक परिस्थितीचा विचार करून अटेम्प्ट द्या. जर तुम्हाला द्यायचा नसेल तर माझं म्हणणं आहे की थोडासा वेळ घ्या, एकच परीक्षा फोकस करा. तुम्ही आणि तुमचा अभ्यास आणि तुमची परिस्थिती या सर्वांचा विचार करा, हे मस्त. आणि तुमचा कम्फर्ट झोन कुठे आहे तो शोधा आणि त्यानुसार वेळेचं नियोजन करा. म्हणजे जर समजा तुम्हाला वाटलं की नाही सर
मला अभ्यासाची सवय आहे, मी वन नाईट फाईटवर तयारी करायचो आणि मग मी काय करणार, यावेळेस अटेम्प्ट देणार, पुढच्या 4 महिन्यात प्रिलिम्स काढणार. मग मी प्रश्न विचारतो की तुला शुअरिटी आहे का प्रिलिम्स निघेल का नाही, तर तो म्हणतो की सर माझी प्रिलिम्स निघो नाही तर नाही निघो, ज्या दिवशी माझी प्रिलिम्सची परीक्षा संपल त्याच्या दुसऱ्या दिवशी मेन्सची तयारी सुरू करेल. हा ॲटिट्यूड ज्याचा असेल त्याने बिंदास यावेळेस अटेम्प्ट द्या. तुमची प्रिलिम्स निघो अथवा न निघो, तुम्ही त्या दृष्ट चक्रामध्ये अडकणार नाही. तुमचा कम्फर्ट झोन कुठे येतो तुम्ही ठरवायला हवं. जवळपास सर्वच परीक्षांसाठी पूर्व परीक्षा सिलेबस हा सारखाच आहे, यामुळे तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. मात्र हे करत असताना सुद्धा तुम्ही मेन्सला वेळ द्यायला हवा, कारण प्रिलिम्स पास होणारी लोक ढिगानं पडलेली आहेत. रिझल्ट फक्त जर तुम्हाला मेन्सला चांगला स्कोर आला तरच येतो, अदरवाईज तुमचा रिझल्ट येत नाही. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मी आता काय करतो की बेसिकली काय कंबाईन आणि ग्रुप सी साठी खूप परीक्षा एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचा वेळेचं डिव्हिजन मला व्यवस्थित करता आलेलं नाहीये. यामुळे मी या ठिकाणी आता काय करतो की समजा आपण इमॅजिन करूया तुम्ही 23 तारखेची परीक्षा देत नाहीये, तुम्ही 19 जूनची पूर्व परीक्षा देताय. मग या 19 जूनच्या सोयीनं 23ची द्यायची असेल तर त्या काही अडचण नाहीये, पण जर दिल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी मेन्सची तयारी करणार असाल रिझल्टच्या परिणामाचा विचार न करता, तर 23ची परीक्षा द्या. अदरवाईज माझं म्हणणं आहे की जर तुम्ही दोलायमान स्थितीत असाल, टेन्शनमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल, तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 19 जूनच्या पूर्व परीक्षेचा विचार करूया. मी त्या सोयीनं प्लॅनिंग केलेलं आहे. आता समजा आजपासून ते 15 मार्चपर्यंत, आता आपण 19 जूनला परीक्षा द्यायची आहे, तर माझं म्हणणं आहे की कोणत्याही पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याच्या अगोदर आपण 90 दिवस डेडिकेटेडली पूर्व परीक्षेला जायला हवे. मग या सोयीने 19 जूनची जर पूर्व परीक्षा असेल तर 15 मार्च ते 15 एप्रिल, 15 मे आणि 19 जून असे 90 दिवस तुम्ही राज्यसेवा पूर्वला 100% द्यायला हवे. म्हणजे मग तुमच्याकडे काय आहे, राज्यसेवा पूर्वचा अभ्यास सुरू करण्याच्या अगोदर म्हणजे 15 मार्चपर्यंत तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे, राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करायचा आहे. मग तो अभ्यास कोणता असायला हवा, तर आजपासून ते 15 मार्चपर्यंत मुख्यचा अभ्यास करायचा. यामध्ये पण ज्या टॉपिकवर राज्यसेवा पूर्वमध्ये प्रश्न असू शकतात असे टॉपिक आणि बेसिक टॉपिकवर फोकस करायचा आहे. कुणासाठी, फर्स्ट अटेम्प्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी. ही स्ट्रॅटेजी मी सांगतोय ही त्या लोकांना लागू होत नाही ज्यांना राज्यसेवा पण द्यायची फुल फोकसनं, ज्यांना कंबाईन पण द्यायचे फुल फोकसनं, आणि ज्यांना ग्रुप सी पण फुल फोकसने द्यायचे, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी लागू होत नाही. ज्यांना स्वतःवर विश्वास आहे, ज्यांना स्वतःला वेळ द्यायचा आहे, ज्यांना स्वतः चांगला अभ्यास करायचा आहे आणि पुढच्या 1.5 इयरमध्ये पोस्ट काढायच्यात, त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी आहे. दनादन फक्त परीक्षा देत बसणाऱ्या लोकांसाठी ही स्ट्रॅटेजी नाही. मग 90 दिवस 15 मार्चपासून सगळं बंद करायचं, 100% फोकस फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्ववर करायचा. मात्र त्याच्या अगोदर काही महत्त्वाचे असे टॉपिक फोकस करायचे ज्यांवरती राज्यसेवा पूर्वमध्ये सुद्धा प्रश्न येतात. काय टॉपिक आहेत चला पाहूया. सगळ्यात पहिला फोकस करायचा विज्ञान तंत्रज्ञान या टॉपिकवरती. आता यामध्ये हा टॉपिक सर्वच्या सर्व संपवा असं मी म्हणत नाहीये. तुम्हाला जेवढं टॉपिक शक्य असेल, जेवढा मुद्दा वाचणं शक्य असेल तेवढं वाचायचं. सगळंच्या सगळं वाचण्याची आवश्यकता नाही. विज्ञान तंत्रज्ञान, दुसरं आहे कृषी आणि भूगोल, तिसरं आहे कृषी आणि अर्थशास्त्र. त्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम सगळ्या परीक्षांना लागू पडतात. राज्यसेवा, कंबाईन, ग्रुप सी. त्यानंतर मराठीचं व्याकरण, इंग्रजी व्याकरण, दोन्हीपैकी कोणतं एक फोकस करा ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात. त्यानंतर आधुनिक भारत, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत वाचायचा नाही. पॉलिटी बेसिक, अर्थशास्त्र बेसिक, भूगोलाची फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं. का? कारण तुम्ही 15 मार्च नंतर भूगोल पूर्ण मोठं वाचणार आहात. मानवी हक्क किंवा HRD या दोन्हीपैकी एखादा विषय समजा तुम्ही याला टच नाही केला तरी सुद्धा चालतो. का? गव्हर्नमेंट स्कीम मधनं मानवी हक्काच्या आणि HRDच्या खूप सगळे पॉईंट कव्हर होतात. आणि अंकगणित बुद्धिमत्ता यांना रोज 1 तासभर वेळ द्यायचा. का? कारण राज्यसेवा पूर्व पास होण्यासाठी अंकगणित बुद्धिमत्ता अत्यंत आवश्यक आहे. कोणते विषय स्किप करायचे राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांनी, कोणते विषय स्किप करायचे? सगळ्यात पहिला टॉपिक स्किप करायचा तो आहे महाराष्ट्राचा भूगोल, दुसरं महाराष्ट्राचा इतिहास, पंचायत राज, पॉलिटी पार्ट 2, स्वातंत्र्योत्तर भारत. ज्यांना 19 जून टार्गेट करायचे त्यांनी हे विषय आत्ता का फोकस नाही करायचे? कारण तुम्ही ऑलरेडी खूप दिवस झालं बेसिक वाचताय. 15 मार्च नंतर परत आपण वाचतो, 19 जून नंतर आपण 100% मग सगळ्यात अगोदर हे विषय हाती घेणार आहेत. HRD आणि चालू घडामोडीशी संबंधित भाग, कारण त्यावेळेस प्रश्न वेगळे असणार आहेत. समाज सुधारकांचा भाग हा सुद्धा स्किप करायचा. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, रिमोट सेन्सिंग, GS1 मधला टॉपिक आता वाचण्याची आवश्यकता नाही. कायदे हा सुद्धा टॉपिक 100% स्किप करायचा. हे सर्व करत असताना तुम्ही MCQ सोडवण्यावर जास्तीत जास्त भर द्यायला हवा. जर तुम्ही MCQ सोडवला तर रिझल्ट येईल, अदरवाईज रिझल्ट येणार नाही.
आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त अभ्यास करावा. तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असो अथवा नसो, या पद्धतीने जर तयारी केली तर जून महिन्यानंतर येणारी राज्यसेवेची परीक्षा असेल, कंबाईनची परीक्षा असेल, ग्रुप सी ची असेल, इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थ्यांसाठी टेक्निकलची परीक्षा असेल, या सगळ्या परीक्षांचा तुमचा खूप चांगला अभ्यास होईल, तुमचा रिझल्ट येईल. तुम्ही ठरवायचंय आत्ताच्या सगळ्या परीक्षा दन देऊन आपण त्या सायकलमध्ये अडकायचंय का 19 जूनला आपण प्रॉपर टार्गेट ठेवून सगळ्या परीक्षा क्रॅक करायच्यात हे तुम्ही ठरवायचं. नॉर्मली सुद्धा आपला काय प्लॅन होता की फेब्रुवारी महिन्यामध्ये नोटिफिकेशन येईल आणि एप्रिलमध्ये एक्झाम होईल हे आपल्याला वाटलं होतं. मात्र आयोगानं काय केलं की अगोदरच सगळ्या परीक्षा आणल्या आणि त्यांचं पण बरोबर आहे, कारण खूप सगळ्या परीक्षांचा बॅकलॉग होता. त्यामुळे आयोगाने आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी या परीक्षा आणलेल्या आहेत. सो तुम्हाला फक्त ठरवायचं तुम्हाला इथं टार्गेट करायचं का त्या ठिकाणी टार्गेट करायचं. आणि यामध्ये पण तुमच्या खूप सगळ्या विद्यार्थ्यांचा सांगतो आणखीनही ओमिक्रॉन असेल किंवा इतर गोष्टी असतील, यामुळे तुमचं मन थोडं स्थिर होत नाहीये. लॉकडाऊन लागेल का, परीक्षा, सगळं डोक्यातून काढून टाका. परत एकदा सांगतो तुम्हा सर्वांसाठी एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, आयुष्यात जर यश मिळवायचं असेल तर एक सगळ्यात बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. ट्राय टू कंट्रोल ओनली दोज थिंग्स विच आर इन युअर हँड. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावरच फोकस करा. ज्या तुमच्या हातामध्ये नाहीत त्यांच्यावर विनाकारण एनर्जी वाया घालू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, महेश शिंदे सर काय म्हणलेत किंवा माझा रूम पार्टनर काय म्हणतो, तो सिनियर काय म्हणतो, घरचे काय म्हणतात, शेजारी काय म्हणतात, यांच्यापेक्षा तुम्ही स्वतः लर्न टू मेक चॉईसेस. माझं खूपदा एक महत्त्वाचं म्हणणं असतं, लाईफ इज ऑल अबाउट मेकिंग चॉईसेस. तुम्ही काय चॉईस करता त्यावर रिझल्ट ठरतो. आता तुम्हाला टेम्पररी रिझल्ट हवा आहे प्रिलिम्सचा का तुम्हाला मेन्समधनं चांगली पोस्ट हवी आहे हे तुमच्या चॉईसवर ठरतं. याचा अर्थ असा बिलकुल नाही की ज्यांनी अभ्यास झाला आहे त्यांनी टार्गेट करू नये. ज्यांचा खूप चांगला अभ्यास झाला आहे त्यांच्यासाठी मी मागील काही दिवसांपूर्वी स्ट्रॅटेजी टाकली होती, तो व्हिडिओ नक्की पहा. तर आपण भेटूया लवकरात लवकर. तोपर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.